सलग 5वं वर्ष आहे. कांदा पिकातील उत्पादन खर्च हा कमी झाला पाहिजे आणि मग यावरती अतिशय बारकाईने अभ्यास करून मग याला पर्याय म्हणून मागील 5 वर्षापासून थेट बियाणं पेरून कांदा पीक करणारे प्रगतशील शेतकरी ऋषिकेश सुदामराव बाराते तसेच त्यांचे वडील आणि चुलते आता आपल्या बरोबर आहे. तर पेरून कांद्यातील बारकावे आणि तंत्रज्ञान या संदर्भात काही छोट्या छोट्या टिप्स आपण त्यांच्याकडून घेणार आहोत. दादा नमस्ते. नमस्ते. तसेच पूर्ण बाराते कुटुंबियांना मौनगिरी कृषी दीपक यांच्यातर्फे नमस्कार. तर मागील किती वर्षापासून आपण थेट बियाणं पेरून ह्या पद्धतीने कांद्याची लागवड करतात? 5 वर्ष झाली. 5 वर्ष झाली. हो. पहिल्या वर्षी किती एकर केला होता? पहिल्या वर्षी 2 एकर केलता आपण. बर, त्यात काय परिस्थिती राहिली? त्यामध्ये पहिल्या वर्षी आपल्याला म्हणजे माहिती नव्हती ना, हं. तर आपल्याकडून तण नियंत्रण नाही झालं त्याच्यामध्ये. बर त्याच्यामध्ये प्लॉट गेलता आपला. बर. आणि आता मागे आता हे 5वं वर्ष आहे. हो. तर किती क्विंटल पर्यंत उत्पादन तुम्ही काढता? 200 क्विंटल पर्यंत निघाले. 200 क्विंटल पर्यंत काढ. किती ग्रॅम बियाणं एकरी पडतं? 2.5 किलो. 2.5 किलो पर्यंत बियाणं. आणि मोठ्या ट्रॅक्टरने पेरतात हो, तुम्ही? मोठं टाकतो. तण नियंत्रणासाठी किती 2 टप्प्यात तण नियंत्रण करता? एकच टप्प्यामध्ये 21 बर. दिवसानंतर उतारल्यानंतर. बीजनाशक म्हणून जे शेतकरी तणनाशक वापरतात तिथं तुम्ही वापर करत नाही? नाही. 2 टप्प्यात सुद्धा आपण तणनाशक वापरू शकतो. 2.5 किलो बियाणं जरी एकरी वापरलं तर पेरणी झाल्यानंतर 48 तासाच्या आत आणि नंतर 20 ते 25 दिवसाच्या दरम्यान या 2 टप्प्यात आपण तण नियंत्रण करू शकतो. खताच्या व्यवस्थापनाचे किती डोस केले? 3 डोस केले आपण. बेसरला काही टाकलं होतं का? बेसलला पहिलं 19 हा. आणि कांदा स्पेशल युरिया. त्याच्यानंतर पुढचा डोस पुढचा डोस किती दिवसांनी पडला तो? 20-25 दिवसांनी पडला असेल. आणि त्याच्यानंतर परत 20-25 हो. दिवसांनी तिसरा. म्हणजे 3 टप्प्यात खत व्यवस्थापन झालं आणि 1 तणनाशकाची फवारणी झाली. झांबडणी किती वेळेस झाली याला? 2 वेळेस झाली. बर, काही विरळणी करावी लागली? नाही. कीटकनाशक, बुरशीनाशक आणि संजीवक याच्या किती फवारणी झालेल्या आहेत? 3 फवारणी झाली. आता काल एक लुणाचा हात मारला तुम्ही. आतापर्यंत 3 फवारणी झालेल्या आहे. आणि ही जी लागवड आहे ही 25 नोव्हेंबरची लागवड आहे. 25 नोव्हेंबर. टोटल आपले 7 एकर कांदे पेरलेले हो. आहे. 25 नोव्हेंबरची ही लागवड आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही ते स्वतः पेरतात. पेरणी यंत्र त्यांचं स्वतःच आहे. मोठ्या ट्रॅक्टरच्या साह्याने ते या ठिकाणी पेरणी करतात. पेरणीचं अंतर असेल 2 ओळीतील 2 बियातील अंतर, एकदम ज्याला आपण म्हणतो का एक मानसिक त्रासाचा जो कालावधी असतो, कांद्याची रोप लागवडीस आल्यानंतर ते लागवड होईपर्यंत त्याला पहिले पाणी बसेपर्यंत, की याला एक फाटा मिळून एक 50% पर्यंत ही खर्चामधील बचत आहे. तर अजून म्हणजे आज 3.25 महिन्याचा प्लॉट आहे. ही जी व्हरायटी आहे ही लवकर येणारी व्हरायटी. आपण ही विशाल सीडची गुलाबचंदन म्हणून व्हरायटी पेरलेली तुम्ही त्या व्हरायटीच्या प्लॉट मध्ये आपण आता आहोत. 4.5 महिन्यात हा प्लॉट पेरणीनंतर 4.5 पावणे 5 महिन्यात हा कांदा निघू शकतो. अजून 2 पाणी ह्या प्लॉटला, आता पाणी दिलेलं आहे परवा, अजून 2 पाणी ह्या प्लॉटला बसतील. तर नेमकं शेतकरी बांधवांचे किंवा आपल्या शेतकऱ्यांचं पिकाच्या उत्पादनावर जो अतिरिक्त खर्च होतो त्याला हा एक फाटा आहे. तर काय संदेश तुम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देऊ इच्छिता? आणि ही पेरलेले कांदे चाळीत टिकत नाही असा बऱ्याच शेतकऱ्यांचा समज आहे, साईज मिळत नाही असा बऱ्याच शेतकऱ्यांचा समज आहे, याबद्दल तुमचं काय मत आहे? कांदा टिकतो ना उत्तम. लावलेल्या कांद्यापेक्षा 2 महिने जास्त कांदा टिकतो. बर. टिकवण क्षमता जास्त आहे. आणि उत्पादन बी चांगलं हो, निघतं. फुगव साईज पण चांगली मिळते. फक्त काही ज्या बारीक सारीक टिप्स आहेत त्या सांभाळल्या जर तुम्ही तर निश्चितच पेरून कांदा सुद्धा आपण यशस्वी करू शकतो. कारण ह्यांचं हे 5वं वर्ष आहे आणि ते कांदा पिकवतात, साठवतात म्हणजे टिकवतात आणि विकतात. कांदा शेतीतील एक प्रगतशील व्यक्तिमत्व म्हणून तालुक्यातील शेतकरी ह्या कुटुंबाकडे बघतात. आणि माझ्या माहितीनुसार सडे शिंगवी ह्या पंचकृषीमध्ये पेरून कांदा पीक करणारे हे पहिले शेतकरी आहे. आणि आज अखेर गंगेच्या अलीकडचा आपला भाग जवळजवळ 50% शेतकरी कांदे आता पेरून करताय. आणि मग यामध्ये उत्पादन खर्चात तर बचत होतेच, शिवाय पुनर्लागवडीचा जो वेळ आहे तो वाचतो आणि कांदा 1.5 ते 2 महिन्यात वयातही बचत होऊन लागवड केलेला कांदा जो असतो तो सरासरी 110 ते 120 दिवस घेतो आणि पेरलेला कांदा जो असतो तो सरासरी 4.5
ते 5 महिन्याच्या दरम्यान कालावधी 2, 5, 10 दिवस इकडे तिकडे ह्या दरम्यान कालावधी घेतो. आणि मग उदाहरणार्थ जर लागवड केलेला कांदा असेल तर 60 दिवसापर्यंत त्या कांदा पिकाची शाखीय वाढ होत असते. मग ह्या शाखीय वाढीमध्ये कांद्याच्या पातीची संख्या वाढवणे आणि कांद्याची मान ही सरासरी 45 ते 65 दिवसाच्या दरम्यान जाड होत असते. ही जी कांद्याची पात आहे म्हणजे ही अन्नद्रव्य निर्मितीचा कारखाना असतो. आणि मग 65 दिवसापर्यंत पातीची संख्या वाढून ती पात अन्नद्रव्याचा साठा ही खोडामध्ये करीत असते. आणि नंतर 65-70 दिवसानंतर पातीकडून तयार झालेलं अन्नद्रव्य खोडात साठवल्या गेल्यानंतर हे साठवलेलं अन्नद्रव्य 65-70 दिवसानंतर कंदाच्या फुगवणीसाठी वापरलं जात असतं. यामध्ये पातीचाच एक भाग म्हणजे हा कंद असतो. पाती हरितद्रव्याची निर्मिती ही हा एक पातीचाच हा पूर्ण भाग आहे. आणि मग हरितद्रव्याची निर्मिती होऊन त्याचं वहन होऊन खोडात ठराविक काळ साठवलं जाऊन नंतर ते कांद्याच्या फुगवणीसाठी वापरलं जातं. आणि मग 65-70 दिवसानंतर बरेचसे शेतकरी असं म्हणतात, ठीक आहे बाबा, साईडची पात पिवळी पडली तर काय फरक पडतो, नंतर खराब होणारच असते. पण तसं नाही शेतकरी मित्र. शेवटच्या पाण्यापर्यंत कांदे काढेपर्यंत पात ही टिकली पाहिजे. कारण जेवढ्या याच्या पाती असतात तेवढेच घेर या कंदावरती चढलेले असतात. या पातीचंच दुसरं रूप का जे जमिनीच्या आत वाढतं किंवा जमिनीवर वाढतं त्याला आपण कंद म्हणतो. आणि मग 65 दिवसापर्यंत 70 दिवसापर्यंत मान जाड करणे, पातीची संख्या वाढवणे यावरती आपण काम करतो. आणि 65-70 दिवसानंतर कांद्याची फुगवण करतो. म्हणजे काय करतो तर हे जे घेर असतात, हे जे पापुद्रे असतात याची जाडी वाढवतो. आता यामध्ये पातीचा घेर जितका मोठा, पातीची रुंदी जितकी मोठी तितक्या पापुद्र्याची जाडी जास्त असते. मग ह्याच अनुषंगाने आपण 2 महिन्याच्या आत ज्या फवारण्या देतो किंवा जे खत व्यवस्थापन करतो ते वेगळ्या टाईपचं किंवा वेगळ्या पद्धतीचं व्यवस्थापन असतं. आणि 65-70 दिवसानंतर जे व्यवस्थापन आपण करतो तो वेगळ्या पद्धतीचं व्यवस्थापन असतं. आता आपण यामध्ये ह्या पाथीच्या जाडीवर ह्या घेराची जाडी या ठिकाणी अवलंबून असते. आणि मग 65-70 दिवसानंतर आपण जे म्हणतो हा जो घेर आहे, हा जो पापुद्रा आहे, ह्या ज्या दिसत आहे हे निव्वळ घेर नाही तर हे ह्या पाती आहेत. आता ह्या कांद्याला 14 पाती होतात. ह्या ज्या 2 जळालेल्या आहेत त्या धरून तर आपण एक आता थोडं घेर मोजू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 ही बाहेरची 2, 13 घेर आता या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. ही जळालेली पात म्हणजे ही वरची ज्याला आपण पत्ती म्हणतो किंवा हे. तर शेतकरी मित्रांनो, आणि मग 4.25-4.5 महिन्यानंतर आता हा पेरलेला असेल तर लागवड केलेला कांदा जर असेल तर 3 महिन्यानंतर ही साईडची जी पापुद्रा आहे, साईडचा जो घेर आहे हा याचा जो नैसर्गिक पांढरा रंग सोडून याला आकर्षक गुलाबी रंग येण्यास सुरुवात होते. का जेणेकरून यावरचे 2-3 पापुद्रे ह्या आतमध्ये जे कांदा आहे याचं संरक्षण भिंत म्हणून त्या ठिकाणी ते काम करत असतात. आणि मग ही जी पात आहे ही शेवटच्या टप्प्यापर्यंत टिकवण्याचं कारण असं, जर ही रोगग्रस्त जर झाली तर 100% ही बुरशी, हे रोग हा कुठं साठवला जाणार आहे, हा कांद्यात साठवला जातो. आणि नंतर चाळीमध्ये यात जर बुरशीजन्य रोगाची जीवाणू जर असतील तर हा कांदा पाऊस सुरुवात झाल्यानंतर किंवा पावसाळा निम्म्याच्या पुढे गेल्यानंतर हे कांदे साळीत खराब व्हायला सुरुवात होते. म्हणून शेवटपर्यंत निरोगी, सतेज, निकोप पात ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. जेणेकरून उत्तम कांद्याचं आरोग्य हे त्याच्या पातीच्या संख्येवर, निरोगी पातीवर, पिकाच्या जारव्यावरती अवलंबून असतं. म्हणून मौलगिरी कृषी दीपक ही संस्था पहिले 65-70 दिवस कांद्याचा जारवा कसा चालेल, कांद्याची मान कशी जाड होईल, कांद्याच्या पातीची संख्या कशी वाढेल यावरती काम करते. आणि 65-70 दिवसानंतर तयार झालेली पात ही शेवटच्या पातीपर्यंत, पाण्यापर्यंत कशी टिकवता येईल यावरती आपलं बारकाईनं लक्ष असतं. तसेच हे जे घेर आहे या घेराची म्हणजे पापुद्र्याची जाडी वाढवणे, पापुद्र्याची जाडी वाढवल्यामुळे कांद्याची साईज मिळते. आणि मग कांद्याच्या साईज बरोबर त्याचं वजन वाढवणे, त्याचा तिखटपणा वाढवणे आणि वरच्या 3-4 पापुद्र्यांना आकर्षक गुलाबी रंग आणणे ह्यावरती आपण काम करत असतो. धन्यवाद.